नमस्कार. आपल्या आयुष्यात खरा मित्र कोण हो? माझा तर मित्र आहे पुस्तक. कारण की आपल्या आयुष्यात ना खरा मित्र म्हणजे आपलं पुस्तक आहे. तुम्ही पुस्तकं वाचायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला समजेल. तुम्हाला जे बाहेरच्या जगातून ज्ञान मिळत नाही ना ते तुम्हाला त्या पुस्तकातून मिळणार आहे. तुम्ही कादंबरी वाचा, उपन्यास वाचा. खास करून मी तुम्हाला सांगेन की APJ अब्दुल कलाम यांचं अग्निपंख हे कादंबरी तुम्ही नक्की वाचा. त्यामध्ये त्यांनी लहानपणापासून कसा संघर्ष केला आहे ते त्यामध्ये त्यांनी सांगितले, की त्यांना पण भरपूर अडचणी आल्या, पण त्यातून पण ते सक्सेस झाले. आज ते देशाचे मिसाईल मॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं. ते आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांची खूप आठवण येते हे पुस्तक वाचलं की ते किती संघर्षातून पुढे आले, त्यांनी कसं सक्सेस मिळवलं. त्यांनी सायंटिस्ट उगाच म्हणत नाहीत त्यांना. त्यांनी आपले मिसाईल तयार केले, ब्रह्मास्त्र असे बरेच आहेत मिसाईल त्यांनी बनवलेले. तर तुम्ही नक्कीच त्यांचं एक पुस्तक वाचून बघा, अग्निपंख, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि इतर बरेच असे कादंबऱ्या आहेत, उपन्यास आहेत की ज्यातून तुम्हाला भरपूर ज्ञान मिळणार आहे. मी असंच तुम्हाला सांगत नाही आहे, कारण मी पण पुस्तकं वाचते. मी पण आधी खूप कादंबरी, उपन्यास वाचलेत आणि त्यातून मला खूप काही शिकण्यासारखं मिळाले. त्यामुळे मोबाईल किडा न बनता पुस्तक वाचा, त्यातून तुम्हाला ज्ञान तरी मिळेल. जर तुम्हाला मोबाईलमधून पण जर शिकायचं असेल तर रील बनवा, व्हिडिओ बनवा, त्यातून पण तुम्हाला शिकायला मिळेल. तुमचं स्टेज डेअरिंग वाढेल, तुम्हाला कम्युनिकेशन स्किल चांगले येईल. पण त्याचा वाईट उपयोग करू नका मोबाईलचा, कारण की त्याचे फायदे जसे आहेत तसे तोटे पण आहेत. त्यामुळे पुस्तकं वाचायला सुरुवात करा, त्यातून तुम्हाला भरपूर ज्ञान मिळणार आहे. आणि पुस्तकातलं ज्ञान कधी वाया जात नाही, ते आपल्याला मरेपर्यंत आपल्याबरोबर राहतं. छावा एक कादंबरी आहे बघा, संभाजी महाराजांची, तीसुद्धा वाचा. ती पण खूप छान आहे, वाचण्यासारखी. भरपूर अशा मराठीत कादंबऱ्या आहेत, हिंदीतले उपन्यास आहेत. हिंदीतले उपन्यास म्हणायचं झालं तर टोपी शुक्ला, पाच अंगणवाला घर खूप छान आहेत. तुम्ही जर ते पुस्तकं वाचायला गेलात ना तर तुम्ही असं वाटतं की तुम्ही त्यामध्ये गेलाय. तुम्ही तिथं एक व्यक्ती म्हणून आहे त्या पाच अंगणवाला घरमध्ये किंवा टोपी शुक्लामध्ये, एवढं तुम्ही त्यात गढून जाता. खूप छान आहे, वाचण्यासारखं आहे आणि पुस्तकातून तुम्हाला भरपूर ज्ञान मिळणार आहे. त्याचे तोटे तुम्हाला काही होणारच नाही आहेत. मला तर पहिल्यापासूनच पुस्तक वाचायची खूप आवड आहे, त्यामुळे मी वाचन ठेवतेच माझ्या लाईफमध्ये. आता थोडं कमी झालं आहे, थोडंसं बाकीचं पण मला ऑफिस वगैरे बघावं लागतं किंवा काही कामामुळं, तरी पण मी त्यातून माझी आवड जोपासते. बघा, तुम्हाला जर आवडला असेल माझा व्हिडिओ तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एक जाताना सांगते की पुस्तकं वाचायला सुरुवात करा.